आकाशवाणी नागपूर. राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. महा-डीबीटी पोर्टलवर आज 29 नव्या योजनांचे ऑनबोर्डिंग करण्यात आल्याने उपलब्ध योजनांची संख्या आता 105 झाली आहे. उर्वरित शासकीय योजनाही टप्प्याटप्प्याने एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं सांगितलं. महा-डीबीटीमुळे योजनांच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढलं असून गैरवापर लक्षणीयरित्या कमी झाल्याचं त्यांनी नमूद केलं. महा-डीबीटी 2मध्ये सिंगल साइन ऑन, लाईव्ह डॅशबोर्ड आधारित पडताळणी आणि थेट लाभ हस्तांतरणासह विविध सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय आणखीन 231 योजनांचे ऑनबोर्डिंग प्रक्रियेत असल्याची माहिती देण्यात आली. पेट्रोल, डिझेल आणि विमान इंधनांच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या विंडफॉल टॅक्सच्या दरात केंद्र सरकारनं कपात केली आहे. पेट्रोलच्या निर्यातीवरचा कर पूर्णपणे रद्द केला आहे, तर डिझेलवरचा कर प्रति लिटर 50 पैशांनी आणि विमान इंधनावरचा कर प्रति लिटर 2.5 रुपयांनी कमी केला आहे. हे बदल काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. मृदा आणि जलसंधारण विभागातर्फे 21 ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार असून यानिमित्त यवतमाळमध्ये महावॉकेथॉन, वॉक फॉर वॉटर, जलसंधारणाची शपथ आणि विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान जलसंधारण सप्ताह, तर 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत जलसंधारण अभियान राबवण्यात येणार आहे. युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन ही राज्यव्यापी रील्स स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यासाठी 15 ते 30 वर्ष वयोगट निश्चित करण्यात आला आहे. सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टुमारो ही स्पर्धेची थीम असून सोशल मीडियावर #सेव्ह सॉईल सेव्ह वॉटर हॅशटॅग वापरण्याचे आवाहन मृदा आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. क्रिकेट. भारत आणि श्रीलंकेदरम्यान 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना श्रीलंकेतील गाले इथल्या मैदानावर सुरू आहे. भारतानं प्रथम फलंदाजी करत 2 बाद 288 धावा केल्या आहेत. आजचा खेळ संपला तेव्हा देवदत्त पडिक्कल 131 तर ऋषभ पंत 27 धावांवर खेळत होते. हवामान. आगामी काही तासांसाठी विदर्भातील गोंदिया, भंडारा, नागपूर जिल्ह्यांना नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उद्यासाठी गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना हलका पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.